दंडवत हो. आजच्या या 8व्या सत्रामध्ये आपण नामस्मरणाच्या संदर्भातला पुढचा जो विषय आहे तो बघणार आहोत. आधीच्या सत्रामध्ये आपण बघितलं की स्वामींनी देवाने सांगितलं की जीव जीवार्चन घडे परी ईश्वरार्चन कहीची न घडे. म्हणजे जीवाकडनं जीवाचं पूजन घडू शकतं, सहजपणे ते शक्य आहे. परंतु जीवाकडनं देवाचं पूजन जे आहे, ईश्वराचं जे अर्चन आहे, ते ईश्वर अर्चन घडणं हे तितकंसं सोपं नाही आहे, सहज नाही आहे. आणि त्या लीळेमध्येच बाईसा म्हणतात की देव घडविती तरी घडे. आपल्याकडनं ज्या काही ईश्वरदायक जे विधी आहेत, जे देवाने सांगितलेले आहेत आपल्याला, तसं जर का आपल्याला व्हायचं असेल, ते विधी जर का आपल्याला करायचे असतील, तर कुठेतरी परमेश्वराचं जे अधिष्ठान आहे, ते परमेश्वराचं अधिष्ठान आपल्या त्या क्रियेला प्राप्त होणं हे तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून परमेश्वर घडविती तरी घडे. बहुतांशी सर्व जे काही विधी आहेत, याला आपला प्रयत्न तर असलाच पाहिजे. आपण तर ते विधी करण्यासाठी आपले स्वतःचे 90% प्रयत्न आपले असले पाहिजेत. आणि बाकीचं अधिष्ठान जे आहे ते परमेश्वराचं त्यामध्ये असतं. आपण नुसतं 10%च प्रयत्न केले, 90% परमेश्वर कुठे सहाय्य करतील. आपण 90% प्रयत्न केले पाहिजेत. आणि मग परमेश्वर तिथे सहाय्य करायला बसलेलेच आहे. तुमच्याकडनं एखादा विधी करत असताना तो मनापासनं आवडीपासून जर तो विधी करत असू आपण, ती तळमळ जी आहे, ती आवड जी आहे, ते परमेश्वर त्यामध्ये बघत असतात. आणि जर का ती क्रिया करण्याअर्थी आवश्यक ती आवड, आवश्यक ते प्रयत्न जर का आपले असले, तर मात्र परमेश्वर ती क्रिया बरोबर आपल्याकडनं करवून घेत असतात. आणि ती क्रिया करत असताना, तो विधी करत असताना आपण निर्दोषपणे तो विधी करणं हे परमेश्वराला अपेक्षित असतं. त्याच्यामध्ये जर का आपण दोषयुक्त आपली उपस्थिती जर का झाली, तर कुठेतरी परमेश्वर, मग परमेश्वराचं सहाय्य जे असतं ते कुठेतरी थांबला जाऊ शकतं. आणि म्हणून क्रिया जी आहे, विधी जो आहे, तो निर्दोषपणे आपल्याला करता आला पाहिजे. आणि जर का तो निर्दोष असेल, तर मग देव घडवतात, तो विधी देव प्राप्त करून देतात. ईश्वरदायक विधी हे आपल्यापर्यंत पोहोचतात कसे, निरोपण आहे हे आपल्याला कोण सांगतं? आपण म्हणतो आम्हाला अमक्या व्यक्तीने फोन करून सांगितलं, पण त्या व्यक्तीने तुम्हाला कसं काय कळवलं? तर त्यामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असतं की तुमच्यापर्यंत तो निरोप पोहोचावा. नाहीतर ईश्वरदायक विधी घडून जातात, आपल्याला माहिती देखील पडत नाही. परंतु परमेश्वराचा जर का मनोधर्म असेल, परमेश्वराची जर का प्रवृत्ती असेल, इच्छा असेल, तरच तो विधी आपल्यापर्यंत पोहोचतो. त्या विधीचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचतो, अन्यथा पोहोचत नाही. म्हणजे ईश्वरदायक सर्व विधी घडण्यामागे परमेश्वराचं अधिष्ठान असणं तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्ही कुठलाही विधी करताना आधी देवाचं पूजन जे आहे ते केल्या जात असतं. का केल्या जातं? कारण की त्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान नसेल, तर परमेश्वराची प्रसन्नता नसेल, तर तो विधी आपल्याकडनं घडणं खूपच अवघड आहे. किंवा आपल्यापर्यंत तो विधी पोहोचणं हेही तितकंच अवघड आहे. आणि म्हणून जानोपाध्याय नावाचे जे व्यक्ती आहेत, ते स्वामींचं पूजन करतात. आणि जेव्हा घरी जायचंय, आता त्यांना घरी जात असताना स्वामींचा तांबूळ प्रसाद
स्वामी जे काही तांबूळ खात होते, पान खात होते, ते आता परित्यजणार आहेत, थुकणार आहेत. आणि जानोपाध्याय म्हणतात की देवा मला हा प्रसाद आपण द्या. आता बाईसा तो प्रसाद देत आहेत आणि त्यांनी तो हातावर घेतला आणि ग्रहण पण केला. आणि दुसरा जो प्रसाद आहे म्हणजे एकंदरीतच त्यांच्या उपरण्यामध्ये तो प्रसाद घेत आहेत. आता तांबोळाचा म्हणजे पानाचा प्रसाद जर का घेतला तर पानामध्ये कात असतो आणि काथाचा लालपणा जो आहे तो उपरण्याला लागणार. तर जर का उपरण्यामध्ये तो प्रसाद घेतला तर त्या पानाचा लाल रंग जो आहे त्या उपरण्याला लागणार आहे आणि तो रंग जो आहे, तो डाग आहे, तो जाणार नाही, उपरणं खराब होणार आहे. आणि त्याच्यामध्ये ते घेत आहेत. याच्या आधी जो संवाद झालेला आहे, त्यांनी जे म्हटलं की मला तांबूळ प्रसाद हवा, तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं जर का तुम्ही हा तांबूळ प्रसाद खाल्ला तर तुमचं नुकसान होईल बरं का, की तुम्हाला घरातनं काढून दिल्या जाईल, तुम्हाला भोजन मिळणार नाही, तुम्हाला तुमच्या समाजातनं बहिष्कृत केल्या जाईल वगैरे वगैरे, घरी तुमचा मान सन्मान होणार नाही. कशाने? आमचा जर का प्रसाद खाल्ला तर असं तुमचं नुकसान होईल. एवढं सगळं प्रसाद खाल्ल्यानंतर काय नुकसान होतं है ना. आपण देवाचं काही विधी करायचं म्हटलं आणि त्याच्यात आपलं नुकसान होणार असेल तर तो विधी करू का आपण? जर का आपण आमकं सूत्रपाठच घेतला आणि ते सूत्रपाठ घेतल्यानंतर हे गोष्टी करायच्या नाहीत म्हटल्यानंतर आपण म्हणतो नको नको मग है ना, असं होतं. नुकसान जर का त्याच्यात होतंय आपलं तर आपण ते करायला मागत नाही. परंतु इथे एवढं नुकसान देवाने सांगितलं त्यांना की आमचा प्रसाद खाल्ला की एवढं एवढं नुकसान तुमचं होणार आहे. नुकसानीचा पाडा देवाने वाचून दाखवला. परंतु तरीही जानोपाध्याय म्हणतात देवा तरीही मला प्रसाद आपला पाहिजेच. प्रसाद घेण्याबद्दलची जी आवड आहे ती आवड त्यांची एवढीशी सुद्धा कमी झाली नाही. मग स्वामींनीच त्यांना प्रश्न विचारला, आमचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर जर का एवढं तुमचं नुकसान होणार आहे तरीही तुम्हाला हा प्रसाद का खायचा आहे? ते म्हणतात देवा हे माझ्या भल्यासाठी मला ते खायचं आहे. भल्यासाठी म्हणजे माझ्या भल्यासाठी. आता माझं भलं म्हणजे नेमकं काय असतं याच्यामध्ये? आपण दोन विभागामध्ये जगत असतो. दोन विभाग मिळून आपलं जगणं आहे. एक आपलं देह आहे आणि एक आपलं जीव आहे. तुम्हाला माहिती नाही जीव आणि देह वेगळे आहे, माहिती आहे तुम्हाला? कधी कळतं हे? देह वेगळे आणि जीव वेगळे आहे कधी कळतं? कधी? हा, कोणीतरी गेल्यावर मग आपल्याला कळतं की ज्या देहाला आपण अमक्या नावाने संबोधत होतो ते देह तर इथेच राहिलं आणि त्या देहाला चालवणारा जो जीव स्वरूप आहे ते मात्र निघून गेलं. मग आपल्याला कळतं की जीव वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. आता पण आपण देहाला जीव म्हणत असतो. आपल्या हाताला कोणी धक्का लावला की लगेच आपण चिडतो वगैरे, म्हणजे देहाचा किती अभिमान आहे आपल्याला. आपल्यातला जो देव धर्म जो आपण करत असतो तो मुळामध्ये म्हणजे जीवासाठी करावा, तो जीवाच्या उद्धारासाठी म्हणून देवधर्म करायचा असतो. परंतु आपल्या देवधर्मामध्ये देह जे आहे देह आडवं येतं आणि आता आपण जे देवधर्म करतो फक्त ते देहासाठी करतो. देह चांगलं राहिलं पाहिजे, देह उत्तम राहिलं पाहिजे, देहाला सर्दी झाली नाही पाहिजे, देहाला ताप नाही आला पाहिजे, म्हणजे सर्व देहाचं अनुष्ठान सुरू आहे. मुळात म्हणजे देवाचं अनुष्ठान आपण केलं पाहिजे. पण आता आजकाल आपण देहाचं अनुष्ठान अधिक करतो. देवाची सेवा आपली कमी असते, आपली देहाची सेवा जास्त असते. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले आपण दात घासतो, तोंड धुतो, चेहरा धुतो, आंघोळ करतो, त्या चेहऱ्याला काय काय लावतो आपण, नवीन कपडे घालतो, ही सगळी देहसेवा सुरू आहे आपली. परंतु देव सेवा जी आहे त्याच्यासाठी वेळ आपल्याकडे कमी असतो. कमी वेळामध्ये एकाचं ते बघितलं, त्यांनी कामाला जायची पण घाई आहे, पटापट सगळी कामं आटपायची, कामालाही जायचं आहे आणि अशा याच्यामध्ये देवाला स्नान घालायचं. मग आपलं बेसिन खालीच ते पकडलं, जसं ते तुम्ही भांडे धुता की नाही
तसं त्यांनी ते देवाला त्याच्यामध्ये घेतलं, त्या बेसिन मध्येच, आणि भांड्यासारखं धुवून काढलं. त्यामुळे आम्हाला वेळच नसतो. कशाला वेळ नाहीये? देवसेवेला वेळच नाहीये. परंतु देहसेवेला मात्र, देहसेवेला अपार वेळ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला देहसेवेला वेळ कमी द्यायचा आहे, किंवा देहसेवा पण तुम्ही करा, परंतु त्याच मूल्यमापनाने देवाची पण सेवा ही तेवढीच आवश्यक आहे. आणि म्हणून इथे आपण आपला अधिक वेळ जो आहे तो आपल्या देहाच्या काळजीसाठी देत असतो. अध्यात्म तुम्हाला काय शिकवतं? देहाची काळजी तर घ्याच, पण देहामध्ये, या देह स्वरूपामध्ये जे जीव स्वरूप आहे, त्या जीव स्वरूपाची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. ते मुख्य म्हणजे तेच आहे. त्याचीच काळजी आपण घेत नाही. आणि म्हणून जसं तुम्ही डब्यामध्ये काही जर का पदार्थ ठेवलेले आहे, तुम्ही दोन्हीची काळजी घेता. डब्याची पण काळजी घेता, त्याला स्वच्छ ठेवता, तो आपटू धुपटू देत नाही डबा तुम्ही. आणि पदार्थ जो आतमध्ये ठेवलेला आहे त्याची पण काळजी घेता, त्याला वेळच्या वेळी ऊन वगैरे दाखवणं, हे ते सगळं, म्हणजे तो पदार्थही खराब नाही झाला पाहिजे आणि डबाही खराब नाही झाला पाहिजे. दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. तशा पद्धतीने तुम्ही डबा फक्त चांगला ठेवला आणि आतमधल्या त्या पदार्थाला कीड लागली तर चालेल का? डबा स्वच्छ ठेवला आपण, चकचकीत एकदम, काही चालणार नाही. ते एखाद्या वेळेस असं आहे की डबा तुम्हाला बाहेरून चकचकीत नाही दिसला तरी चालेल, पण आतला पदार्थ मात्र उत्तम असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, कारण की त्याच पदार्थाचा उपयोग आहे आपल्याला. डब्याचं काही नाही, जेव्हा तुम्ही पदार्थ खाणार आहात त्यावेळी तो डब्यातनं काढून घेतो आपण, डबा तिथेच राहतो. डब्याचं महत्व तेवढ्या पुरतच आहे, नाही अशातला भाग नाही, परंतु ते तेवढ्या पुरतं आहे. पौष्टिक अन्न आहे त्यातलं, जे आपल्या जीव स्वरूपासाठी उपयुक्त आहे, ते म्हणजे अन्न आहे. तसं या देह स्वरूप जे आहे हेही महत्वाचंच आहे, परंतु नुसतंच देह महत्वाचा नाही, तर देहामध्ये असलेला जो जीव आहे तो देखील तेवढाच महत्वाचा आहे. आपण अलीकडे महत्व ज्याला दिलं पाहिजे त्या गोष्टीला महत्व आपण कमी देतो. आता इथे बसलेल्या सगळ्यांना जर का विचारलं की तुम्ही कशासाठी कमावता, सगळेजण उत्तर देतात आम्ही पोटासाठी कमवतो. आणि पोटासाठी कोणी खातं का? सगळे लोक खातात तोंडासाठी, जिभेसाठी. जिभेला काय काय आवडतं ते आपण खातो. कमवतो पोटाच्या नावाने, पण खातो मात्र तोंडाच्या नावाने. आपल्या पोटाला जे चालतं ते आपण खातच नाही. आपल्या जे जिभेला आवडतं ते आपण खात असतो. म्हणजे आपला मुळातच कमवण्याचा मार्ग बरोबर आहे, त्याचं उद्दिष्ट बरोबर आहे, पण खाण्याचं उद्दिष्ट मात्र आपलं चुकून जातं. आपण पोटाची काळजी घेत नाही, आपण आपल्या जिभेची जास्त काळजी घेत असतो. म्हणजे पोटाला लागेल ते आपण ग्रहण करत नाही, आणि त्याच्यामुळे आपली प्रकृती जर का बिघडत असेल तर ती जिभेमुळे बिघडते. आपली परिस्थिती बिघडते जिभेमुळे, ती काही पण बोलून मोकळे होऊन जाते, परिस्थिती खराब होते. आपली प्रकृती जिभेमुळेच खराब होते की आपण, आपली जीभ काही मागते आणि काही खाते, तिला आवडेल ते चविष्ट चटपटीत खाते, आणि त्याचा त्रास मात्र आपल्या पूर्ण देहाला भोगावा लागतो. आपलं प्रकृती खालावून जात असते. म्हणजे आपलं उद्दिष्ट वेगळं आहे आणि ते वेगळं असलं पाहिजे. जे उद्दिष्ट असलं पाहिजे त्या उद्दिष्टानेच आपण जगलो पाहिजे, परंतु जगण्यासाठी जे उद्दिष्ट आपण उपयोगात आणतो ते उद्दिष्ट मात्र जगत असताना आपण ते बाजूला ठेवून देत असतो. आणि म्हणून इथे आपल्याला आपलं उद्दिष्टच आधी कळालं पाहिजे की आपण या मनुष्य देहामध्ये आलेलोच का आहे, कशासाठी आलेलो आहोत. आपण रोजची जी काही कार्य आहेत आपली तेवढंच करण्यासाठी आलेलो आहोत का? नाही, हे देह फक्त एक माध्यम आहे. ते माध्यमाला, जसं आता आपण एखाद्या गाडीने एखाद्या ठिकाणापर्यंत, मंदिरापर्यंत पोहोचलो, गाडी हे वाहन त्या मंदिराच्या प्रांगणाच्या बाहेर उभं करण्यापुरतच आहे, ते आतमध्ये तुम्ही घेऊन नाही जाऊ शकत. ते तिथे तुम्हाला ती गाडी सोडावी लागणार. मंदिराच्या अंगणामध्ये तुमच्या पायातल्या चपला ज्या आहेत त्या तिथे सोडून द्याव्या लागणार आहे. म्हणजे एक एक गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत, पण त्याचं महत्व त्या विशिष्ट टप्प्यापर्यंतच आहे.
त्या टप्प्यानंतर ती गोष्ट तुम्हाला बाजूला ठेवून द्यावी लागते. जसं ज्या भांड्यात तुम्ही भोजन बनवलं ते आता भोजन तयार झालेलं आहे, पदार्थ तयार झालेला आहे. आता तुम्हाला काय महत्वाचं आहे? तो पदार्थ महत्वाचा आहे. आता तो पदार्थ तुम्हाला उपयोगात आणायचा आहे. आता ते भांड्याचा उपयोग संपलेला आहे, त्याला परत घासून तुम्हाला बाजूला ठेवावं लागेल आणि त्यातल्या पदार्थाला आता तुम्हाला महत्व द्यावं लागेल. तशा पद्धतीने आपल्याला हे जे काही साधनं दिलेली आहेत, साधन आणि साध्यामधला फरक लक्षात घ्यायचा. साधन आणि साध्य, मानव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये साधन आणि साध्याचा जो काही व्याख्या सांगितलेली आहे, साध्य म्हणजे जे आपल्याला पावन करायचं आहे त्याला साध्य असं म्हटलं जातं. आणि साध्या ते देते जे साधन कशाला म्हणायचं? साध्या ते ते म्हणजे साध्याला प्राप्त करून देणारं जे माध्यम असताना त्याला साधन असं म्हटलं जातं. आपण जी गाडी वापरतो ती साधनामध्ये मोडते, ती साध्यामध्ये मोडत नाही. आपण चपला वापरतो ते साधनामध्ये मोडतात, ते साध्यामध्ये आपल्याला ते घेऊ म्हणजे ते साध्य नाही आहे. तशा पद्धतीने देह हे आपलं साधन आहे, आपलं साध्य नाही आहे. मनुष्य देहात आलो म्हणजे आपण सगळं मिळवलं असं नाही. हे साधन आहे. हे साधन आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि साध्यापर्यंत गेल्यानंतर मग या देहाचा आपल्याला तेव्हा उपयोग नाही. जेव्हा आपण साध्यापर्यंत पोहोचलो त्यावेळी आपलं जीव स्वरूप ईश्वर स्वरूपामध्ये मिसळतं, त्यावेळी हे देह मात्र आपल्याला सोडावं लागत असतं. इथला कार्यकाळ एक संपला. या जीवन आपल्याला जे जगायचं 100 वर्षाचं कलियुगाचं, हे जगण्यासाठी आपलं देह एक माध्यम आहे, ते साधन आहे, साध्य नाही आहे. आणि हे साधन, हे देह आपल्याला आपलं जेवढं आयुष्य आहे तेवढ्या आयुष्यापर्यंत इथे आपल्याला जगवणार आहे. आणि एकदा ते कार्यकाळ संपला की आपलं जीव स्वरूप याच्यातनं निघून जाणार आणि देह स्वरूप जे आहे, जे साधन आहे ते इथेच राहणार आहे. म्हणजे साधन हे कधी ना कधी तुम्हाला सोडावं लागत असतं. आपलं काय झालं की आपण साध्यामध्ये गुंतण्याऐवजी साध्याची जी ओढ आपली असली पाहिजे त्याही पेक्षा साधनामध्ये आपण एवढे अडकून पडलेलो आहोत की साधनाची जी काही आसक्ती आपल्याला लागली ते साधनच सोडायला आपण तयार नाही. आणि साधन सोडल्याशिवाय साध्यापर्यंत पोचता येत नाही, की साध्यामध्ये मिसळता येत नाही. तुम्ही किती महागड्या गाडीमध्ये जर का आलात तरी ती गाडी त्या गेटवर आपल्याला सोडून द्यावी लागते. आपल्याला घरात प्रवेश करायचा असेल तर आपण म्हटलो आम्ही गाडीतनं उतरणारच नाही, तर मग घरात कसं जाणार आपण? घर हे तेवढ्यापुरतं आपलं साध्य आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला साधन आणि साध्यामध्ये फरक लक्षात आला पाहिजे. साधन हे आपल्याला साध्यापर्यंत घेऊन जाणार आहे आणि साध्य जेव्हा तिथे उपस्थित होतं त्यावेळेला आपल्याला साधनाचा त्याग करायचा आहे. ज्ञान हे देखील एक साधनच आहे, आचरण हे देखील एक साधनच आहे. आणि त्या साधनाच्या माध्यमातनं, ज्ञानाच्या माध्यमातनं, आचरणाच्या माध्यमातनं आपल्याला त्या साध्यापर्यंत, म्हणजे परमेश्वर हे आपले साध्य आहेत, तर त्या साध्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि साध्यापर्यंत पोहोचल्यानंतर तिथे काय आहे? परमेश्वराचा आनंद आहे. परमेश्वराच्या स्वरूपी का पावन व्हायचं? परमेश्वराचा आनंद आहे. आणि तो आनंद कसा आहे? निर्भेळ आनंद आहे. असा आनंद तुम्हाला जगामध्ये कुठेच कसल्याच उपभोगामध्ये तो मिळणार नाही. पदार्थाच्या, वस्तूच्या, व्यक्तीच्या उपभोगामध्ये तो आनंद मिळत नाही. आपल्याला प्रपंचामध्ये काय मिळतं? अध्यात्म वेगळं जे काही आपण जगतो त्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळतं. सुखाची व्याख्या श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेली आहे की दुःख मिश्रित सुख याते सुख बोलीजे. सुख कशाला म्हणायचं? दुःख मिश्रित. तुम्ही जे सुखाच्या मागे लागलेल्या, पदार्थ खाण्याचं सुख आहे, वस्तू उपयोगी नेण्याचं सुख आहे, अलंकार धारण करण्याचं जे सुख आहे,
वस्त्र परिधान करण्याचं जे काय आहे तो आनंद नाहीये, ते सुख आहे. आणि ते सुख जे आहे ते दुःख मिश्रित आहे. तुम्ही भरपूर दागिने घातले, याचा तुम्हाला आनंद अपेक्षित असतो, पण तो आनंद होत नाही. आपल्याला दागिने घातल्याचं सुख होतं. का बरं सुख? कारण की ते दुःख मिश्रित आहे. दागिने तर घातले आपण, परंतु त्याचं दुःख काय आहे? ते हरवलं नाही पाहिजे, कोणी चोरलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपला जीव पण जाण्याची शक्यता आहे. आपण भरपूर दागिने घातले म्हणजे आपण निश्चिंत झालो नाही, उलट त्याचा उलट आपल्याला नवीन टेन्शन येऊन जातं काहीतरी, ते दागिने सांभाळायचे असतात. आपण चांगले कपडे घातले म्हणजे आपल्याला आनंद नाही होत, सुख होतं. कारण की ते कपडे खराब होण्याचं परत एक दुःख असतं. आपण चांगले कपडे घातले आणि प्रवचनाला आलो, आपण प्रवचनात कुठेही बसू शकत नाही. आपल्याला हे होतं की अरे कपडे आता खराब होणार आहेत. तुम्ही जर का आश्रमात मंदिरात गेले, तिथे पंगत आहे, त्या पंक्तीत तुम्ही वाढू शकत नाही चांगले कपडे घालून. तुम्हाला भीती असते की कपडे खराब होतील आपले. मग आपण कुठली सेवा घेतो? पंक्तीत काय वाढायचं? मीठ. मीठ सगळ्यात सोपं आहे बरं का, तेलकट नसतं, काही नसतं. आपलं घेतलं, एकदा वाढलं की एका कोपऱ्यात उभं राहायचं. आपण कोणी विचारलं तुमच्याकडे काय सेवा? आमच्याकडे मीठ वाढायची सेवा आहे. पुढच्या पंक्तीला परत मीठ वाढून परत एका कोपऱ्यात उभं राहायचं. म्हणजे त्या ठिकाणी जर का त्या कपड्यांमध्ये आपली आसक्ती असेल, चांगले कपडे घालून जर का आपण गेलेलो आहोत, हरकत नाही, चांगले कपडे घालून जावं. परंतु त्या ठिकाणी मग सेवा आणि आपले कपडे दोन गोष्टी आहेत. सेवा जर का केली तर कपडे खराब होणार आहेत. मग अशा वेळेला आपण काय करतो की सेवाच करत नाही, कपड्यांची काळजी करतो. परंतु लक्षात घ्या, सेवा जर का केली तर त्याच्यात कपडे आपले खराब होऊ शकतात, कपड्यांना डाग पडू शकतो. परंतु त्यावरून मात्र सेवा जर का केली, कपडे मळतील पण जीव स्वरूप मात्र उजळणार आहे. या व्यतिरिक्त जीव स्वरूप कुठेच उजळत नाही. आपली योग्यता जी आहे ती सेवेमध्ये दडलेली आहे. जर का तुम्ही कपडे मलिन होऊ नये म्हणून सेवा बंद केली तर जीव स्वरूप मलिन होऊन जाईल, कपडे स्वच्छ राहतील. कपडे धुता येतात परत आपल्याला, पण जीव स्वरूप धुता येत नाही, है ना. आपण रोज सकाळी उठून काय करतो? आंघोळ करतो. आपल्याला वाटतं आपण शुद्ध झालो. ते म्हणतात की देवाला आंघोळ केल्याशिवाय हात लावायची नाही. का बरं? आंघोळ केली की शुद्ध होतो आपण. कोण शुद्ध होतं? देह शुद्ध होतं का आंघोळ केल्याने? आंघोळ केल्याने देह सुद्धा शुद्ध होत नाही. आणि आंघोळ ही देह शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे, जीव शुद्ध करण्याची प्रक्रिया नाही. लक्षात घ्या, आपण फक्त शरीर धुवून काढतो, परंतु मन कशामुळे, मनाचं स्नान कशामुळे होईल हे आपण विचारातच घेतलं नाही. आपल्याला वाटतं की बस आपण आंघोळ केली म्हणजे आपण शुद्ध झालो. नाही, असं शुद्ध होता येत नाही. आणि देह शुद्ध करून काही उपयोग नाहीये, कारण की भक्ती साधनेमध्ये तुमचं देह उपयोगी जात नाही, तुमचं मन उपयोगी जात असतं. आणि जे उपयोगी न्यायचं ते शुद्ध असलं पाहिजे. ते जर का शुद्ध नसेल तर तुम्ही भक्तीमध्ये रममाण होऊ शकत नाही. 7व्या सत्रामध्ये आपण या संदर्भातला विवेचन जे आहे ते ऐकलेलं आहे की मन शुद्ध झालं पाहिजे, त्यावेळेला ते अंतःकरणामध्ये परमेश्वर येतील आणि मग तुमची भक्ती साधना सुरू होणार आहे. भक्ती साधनेमध्ये सर्वात महत्वाचं तुमचं मन आहे आणि ते शुद्ध मन असलं पाहिजे. ते जर का मन अशुद्ध असेल आणि तुम्ही जर का चिंतन विधीमध्ये बसलेला आहात तर तुमचं त्या योग्यतेचं चिंतन तुमचं होऊ शकत नाही, कारण की मनामध्ये भरपूरशे वाईट विचार, कुविचार, निंदा वगैरे सगळं चालू असतं. मंदिरात जाणारे लोक म्हणजे काय करतात? काय म्हणतात तिथे मंदिरात बसून? काहीच नाही, ते सांगत राहतात. सासू असेल तर सुनेबद्दल सांगते, सून असेल तर सासूबद्दल सांगते. मंदिरात गेल्यानंतर हेच बोलणं चालतं. काही ठिकाणी तर मी असं बघितलं की मंदिर बांधलेलं आहे. मंदिर कशासाठी बांधतो आपण? आपले घर बांधून झाले, मग मंदिराची काय गरज आहे? नाही, मंदिर हे पवित्र वास्तू आहे. आपल्या गावामध्ये एक तरी मंदिर असलं पाहिजे म्हणून आपण मंदिर बांधतो. आपल्या मुलांना संस्कार लागावे, आपल्या येण्या जाण्याला आध्यात्मिक
विधी करण्यासाठी एखादं ठिकाण पाहिजे म्हणून मंदिर बांधलं जातं गावामध्ये, आणि त्या मंदिराच्या पडवीलाच पत्ते खेळले जातात. त्या मंदिराच्याच पडवीला बसून राजकारणाच्या गोष्टी केल्या जातात. त्या मंदिराच्याच पडवीला बसून याच्या त्याच्या निंदा केल्या जातात. कशासाठी मंदिर आहे? त्या ज्या ठिकाणी मन शुद्ध व्हावं अशा ठिकाणाला सुद्धा आपण अशुद्ध करून टाकल्यानंतर मन शुद्ध करायला जायचं कुठे? कुठे जाता येईल? आंघोळ म्हणजे काय मनशुद्धी नाही आहे. आणि म्हणून आपल्याला ध्यान साधनेतनं, भक्ती साधनेतनं मन शुद्ध करायचं आहे. आणि मन शुद्ध केल्याशिवाय भक्ती साधना होत नाही. दोघांचा अन्योन्य असा संबंध आहे. हे केलं तर हे घडणार, हे केलं तर हे घडणार, आणि दोन्ही केले तर दोन्ही घडत राहणार आहेत. दोन्हींचा समन्वय आम्हाला ठेवायचा आहे. मन शुद्ध ठेवलं तर तुमची भक्ती साधना शेवटपर्यंत जाईल. आणि भक्ती साधना जर का तुम्ही ठेवली तर तुमचं मन शेवटपर्यंत शुद्धच राहील. ते अशुद्ध कधीच होणार नाही. दोन्हींचा एकमेकांना एकमेक पूरक आहेत, आणि त्या पूरक स्थिती ठेवून, तो समतोल ठेवून आपल्याला शेवटपर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून इथे अंतःकरण जर का शुद्ध ठेवलं तर ईश्वरार्चन घडे, म्हणजे तेव्हाच देव आपल्याला भक्ती साधना घडवणार आहेत. जसं शिक्षक तर शिकवतात, परंतु मुलाची पण शिकण्याची तेवढीच आवड असली पाहिजे. आमचे विद्यागुरुजी मामाजी जे आहेत ते आम्हाला सांगतात की एखाद्या मुलाला तुम्ही सर्व सुविधा दिल्या, त्याला एक वेगळी रूम दिली, त्याच्यात AC लावलं, सगळं पुस्तकं हे ते, त्याला काय खायला पाहिजे ते जागेवर आणून दिलं, तुला पाहिजे ते आम्ही आणून देतो पण तू अभ्यास कर. परंतु त्यांनी ठरवलं मला अभ्यासच करायचा नाही. मग तुम्ही काय करू शकता? तुम्ही सगळ्या सुविधा देऊ शकता, पण अभ्यास करणं न करणं हे त्याच्या मनावर अवलंबून आहे. त्यांनी ठरवलं तर तो अभ्यास करेल, नाही ठरवलं तर नाही करणार. मग तुम्ही त्याला किती मारा, धोपटा, काही करा, इकडचं तिकडे करून टाका त्याला, पण त्याचा जर का अभ्यास त्याचा करायचा मनच नसेल तर तुम्ही त्या गोष्टीला काहीच करू शकत नाही. या व्यतिरिक्त जर का त्याचा मनापासून आवड असेल अभ्यासाची तर त्याला कुठल्या सुविधा नसल्या तरी तो अभ्यास करेल आणि तो पुढे जाईल. तसं परमेश्वर जे आहेत हे तुमचा पण कड त्याच्यामध्ये बघतात की तुम्हाला एकदम बळजबरी धरून तुम्हाला आनंद म्हणा, स्मरण करा, गाठी करा, माळा फिरवा असं म्हणून जबरदस्ती तुम्हाला बसवलं, त्याच्याने तुमचं स्मरण होत नाही. तुमचं सुद्धा मन असलं पाहिजे. परमेश्वर सगळ्या सुविधा उपलब्ध करून देतात. त्या सुविधेचा म्हणजे त्या आध्यात्मिक सुविधेचा जो उपयोग आहे तो आपण केला पाहिजे. व्यावहारिक सुविधा तर आपण उपयोगात आणतोच, परंतु आध्यात्मिक ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत, तर त्याचा उपयोग आपल्याला करता येतो की? ते सुद्धा आपल्याला आपला कड असला पाहिजे त्याच्यामध्ये. परमेश्वराचा तर कड आहेच आहे. तुम्ही चांगलं करता आणि चांगलं करण्याला सुद्धा तुम्ही मुहूर्त बघता की नाही? चांगलं करण्याला मुहूर्त बघायची गरज आहे का? आहे की नाही? तुम्ही तर मुहूर्त बघता सगळे. तुम्हाला तहान लागलेली कडकडून आणि मग तुम्ही मुहूर्त बघता का? पाणी प्यायचा मुहूर्त कधीच आहे? आता 5 वाजले, 6चा मुहूर्त आहे पाणी प्यायचा. मग कसं करता तुम्ही? भूक लागलेली आहे, जे दिसलं समोर खायचा पदार्थ लगेच आपण ते तोंडात टाकतो, तो पदार्थ लगेच खायला लागतो. मुहूर्त बघतो का आपण? शिंक येते, शिंकेचा मुहूर्त असतो का काही? जेव्हा शिंक आली तेव्हा शिंकून टाकतो आपण. या गोष्टीचे मुहूर्त बघत नाही. या गोष्टी स्वाभाविक आहेत. चांगल्या कार्यासाठी शिंकणं हे चांगलं असतं बरं का. शिंकण्याला आपण वाईट म्हणतो. कोणी निघालंय बाहेर, एखादा व्यक्ती शिंकला, लगेच आपण त्याला निघायच्याच टायमाला शिंकला, त्याचं ते स्वाभाविक आहे. ते शिंकल्याने कुठे आपलं वाईट होणार नाहीये. त्याचं शिंकणं काही एवढं वाईट नाही की त्याच्या शिंकण्यामुळे आपलं वाईट होईल. म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टींना कुठलाच मुहूर्त नसतो. नळाला जर का पाणी आलं तर त्याचाही मुहूर्त असतो का पाणी भरायचा? लगेच उलट आपण आनंदित, लवकर पाणी आलं, पटकन भरून घ्या.
हे कुठल्याच गोष्टीला मुहूर्त नाहीये, कसलाच नाही. जगण्याला म्हणजे जन्म घेण्याचा मुहूर्त नाहीये आणि मृत्यूचा सुद्धा मुहूर्त नाही की मला चांगल्या मुहूर्ताला मी आता मरणार आहे बरं का, असं असतं का? जेव्हा मरण आलं तेव्हा मरून जातो. मग इतर गोष्टींसाठी आपण मुहूर्त का बघतो? आमच्या विद्या गुरुजींनी सांगितलं, चांगल्या कार्यासाठी कधीच मुहूर्त बघू नका. चांगलं कार्य जेव्हा उपलब्ध झालं, उपस्थित झालं, तेव्हा ते चांगलं कार्य करून मोकळे व्हा. हा, मुहूर्त बघायचा असेल तर वाईट गोष्टींसाठी मुहूर्त बघा. वाईट गोष्टींमध्ये कुणीच आपल्याला साथ देणार नाहीये. वाईट जे कार्य करतो, भांडणाचा मुहूर्त बघा. चांगलं यशस्वी झालं पाहिजे भांडणामध्ये आपण, तर त्याच्यासाठी मुहूर्त बघा. कुणाचं वाईट करायचं तर मुहूर्त बघा. मुळात तर कुणाचं वाईट करायचंच नाही आहे, पण मुहूर्त बघायचा असेल तर वाईट गोष्टींसाठी मुहूर्त बघा. वाईट गोष्टी करायच्या असतील तेव्हा. चांगल्या गोष्टी करण्यासाठी कुठलाही मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही. कुणाशी जर का 4 शब्द चांगले बोलायचे आहेत, मुहूर्त बघण्याची गरज नाही. चांगलं वागायचं आम्हाला, मुहूर्त बघायची गरज नाही. चांगलं वाचायचं आहे, चांगलं ऐकायचं आहे, चांगलं वर्तन आम्हाला करायचं आहे, याच्यासाठी चांगला मुहूर्त बघण्याची गरज नाही. तुम्ही ज्या वेळेला वाईट मुहूर्ताच्या वेळेला देखील तुम्ही चांगलं कार्य केलं तर तुमच्यासाठी तो दिवस चांगला आहे. जसं आपण म्हणतो आजचा अशुभ दिवस आहे, अमक्या म्हणजे सगळ्यांसाठीच तो अशुभ आहे असं सरसकट धरलं जातं. एखाद्याचे पैसे चोरीला गेले आणि ते अमक्याने चोरलेले आहेत, तर ज्याचे पैसे चोरीला गेले त्याच्यासाठी तर अशुभ दिवस आहे, बरोबर आहे. पण ज्यांनी ते पैसे चोरले, ज्याला ते पैसे भेटले, त्याच्यासाठी तर शुभ दिवस झाला ना तो. त्याच्यासाठी अशुभ आहे का? म्हणजे सरसकट दिवस कुठलाच अशुभ नसतो. आपण चांगल्या दिवशी जरी चांगलं वाईट कार्य केलं तर तो दिवस अशुभ आहे. चांगल्या वेळामध्ये जर का अशुभ विचार आपण करतोय तर ते काळ आपल्यासाठी अशुभ झाला तो. म्हणून इथे चांगल्या कार्यासाठी मात्र कधीही कुठलाही मुहूर्त बघू नका. जेव्हा तुम्ही म्हटले की स्मरण फक्त सकाळीच केलं पाहिजे, नाही, तुम्ही दिवसभर 24 तास स्मरण करू शकता. कोणीतरी म्हटलं की देवधर्म करायचा आहे का, मग ते म्हातारपणी करा. तरुणपणी देवधर्म करायची गरज नाही. म्हणून निरोपणाला वयस्कर लोकांची संख्या जास्त दिसते आणि तरुण लोकांची संख्या आपल्याला कमी दिसते का? कुणीतरी डोक्यामध्ये बसवलंय आपल्या आणि ते सांगितलेलं आहे की देवधर्म हा वयस्कर झाल्यानंतर 50 नंतर तो करायचा विधी आहे, तो आधी करायचा नाही. आधी काय करायचं? व्यसन करायचं असेल तर ते तरुणपणात करायचं, देवधर्म करायचं ते म्हातारपणात करायचं. कुठलं गणित आहे? आपल्याला देवधर्म असा विधी आहे जो जन्मापासून तर मरेपर्यंत आपल्याला तो करायचा आहे. जेव्हापासून आपल्याला समजायला लागेल तेव्हापासून तर आपला शेवट श्वास होईपर्यंत आपल्याकडे अध्यात्म जे आहे ते कार्यरूप असलं पाहिजे. नुसतंच असलं नाही पाहिजे, ते कार्यरूप पण असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आपल्या जीव स्वरूपाचं बल आहे. आपला विषय जीव स्वरूपावर सुरू आहे. हे सगळं का करायचं आपल्याला? हे निरूपण कशासाठी आहे? हे स्मरण कशासाठी आहे? चिंतन कशासाठी आहे? चांगलं कार्य जे करायचं आहे ते कशासाठी करायचं आहे? चांगलं वागायचं आहे, बोलायचं कशासाठी? तर आपलं जीव स्वरूप त्याच्यातनं उजळतीला येतं. ते दिसत नाही तुम्हाला. आपल्याला बहुतांशी गोष्टी दिसत नाही. आपलं रक्त किती कमी जास्त आपल्याला कळत नाही. रक्त किती अशुद्ध झालं आपल्याला कळत नाही. पोटामध्ये आपल्या कुठे काय झालेलं आहे, ही गाठ झालेली आहे का काय झालेलं आपल्याला कळत नाही. कारण आपण बाह्य देहाचं, देहामध्ये पण आंतरबाह्य देहाची काळजी घेत नाही आपण, फक्त बाह्य देहाचीच काळजी आपण घेत असतो. हे परत आपलं चुकतं वागणं. नुसतंच देहाची काळजी घेणं हे चूक आहे. आणि देहामध्ये पण फक्त बाह्य देहाचीच आपण काळजी घेतो. आंतर जे देह आहे, आतमध्ये आपल्या शरीराचं काय सुरू आहे याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नाहीये. तिथे आपण कुठेतरी कमकुवत पडत असतो. आणि मग तिसरा टप्पा येतो जीवाचा. पहिले बाह्य देह, मग आंतरदेह आणि मग त्या देहामध्ये असलेलं जीव. आपण बाह्य देहातनं आंतरदेहापर्यंतच पोचत नाही. आपण गुंतलेलो आहे बाह्य देहामध्ये.
अंतर्देहामध्येच पोचत नाही तर त्या देहाच्या संबंधित असलेलं जे जीव स्वरूप आहे तिथपर्यंत कधी पोचू आपण? जीवाचा विचार आपण कधी करणार आहोत? आपण फक्त जगण्याचा विचार करतो, जीवाचा विचार करत नाही. जगण्याचा आणि जीवनाचा विचारामध्ये आपण अडकले आहोत. पण त्या जगण्याला किंवा जीवनाला चालवणारं जे जीव आहे आतमध्ये, त्या जीव स्वरूपाचा आपण विचारच करत नाही. आणि तो विचार जानोपाध्यांनी केलेला आहे. आमचे स्वामी म्हणतात की हे प्रसाद घेतल्यानंतर तुमचं जर का नुकसान होणार आहे तर तुम्ही का तो प्रसाद ग्रहण करता? ते म्हटले, देवा मी माझ्या जीवाच्या भल्यासाठी हा प्रसाद घेतो आहोत. प्रसाद आपण किती घेतो? प्रसाद थोडासाच घ्यायचा असतो. का बरं? थोडासाच प्रसाद खाल्ल्याने सुद्धा चालतं का? हो चालतं. जेवण आहे ते पोटभर जेवावं, पण प्रसाद मात्र थोडा जरी भेटला, प्रसाद पोटभर नाही खाल्ला तरी चालतो, तर थोडा जरी भेटला तरी सुद्धा तो तुमच्या जीव स्वरूपाला शुद्ध करण्याची प्रक्रिया करतो. तीर्थ असतं. ग्लासभर तांब्याभर पाणी पिलं तहान जाईल, पण आपलं जीव स्वरूप शुद्ध होत नाही. पण तीर्थ मात्र एक चमचाभर जरी तीर्थ घेतलं तरी त्याच्यामुळे आपलं जीव स्वरूप जे असतं ते शुद्ध होत असतं, अशुद्ध होत नाही. अशुद्ध जे आहे ते आपण इतर प्रसादा व्यतिरिक्त आपण जे खातो की नाही, त्या प्रसादा व्यतिरिक्त खाल्लेल्या पदार्थामुळे आपलं अंतःकरण जे आहे ते अशुद्ध होत जात असतं. आणि म्हणून काय खावं आणि ते कशा प्रकारचं ते अन्न असावं, जसं मांसाहार करणारे लोक आहेत त्यांना असं वाटतं की जे शाकाहार करणारे लोक म्हणजे घास खातात, असं ते म्हणतात बरं का. तुम्ही काय ते गवत आणि घास खाता म्हणे. कसं? मांसाहार केला पाहिजे. मांसाहार केल्याने काय होतं? आनंद मिळतो त्यांना की मांसाहार केलाय. परंतु मांसाहार करणं हे मुळातच चुकीचं आहे, हे स्वतः मांसाहार करणारेच आपल्याला सांगत असतात. एखाद्याला जर का म्हटलं चला मंदिरात जाऊन येते, म्हणजे आज आम्हाला मंदिरात यायला चालणार नाही का? म्हणजे आज आम्ही मांसाहार केलेला आहे. म्हणजे त्यांनी काय सिद्ध केलं त्याच्यातनं? की मांसाहार केल्यानंतर मंदिरात गेलं नाही पाहिजे, म्हणजे मांसाहार करणं हे चुकीचं आहे आणि ते चुकीचा आहार आम्ही आज घेतलेला आहे, म्हणून आज आम्ही मंदिरात जाणार नाही आहोत. म्हणजे आलं ना त्याच्यातनं. जे स्वतः मांसाहार करतात त्यांनी स्वतः ते सांगितलेलं आहे हे खाणं किती चुकीचं आहे. ते जर का तुम्ही ग्रहण केलं तर तुम्ही देवाजवळ जाऊ शकत नाही. पाप आहे ते. कोणाला तरी मारून आपण आपला आहार त्याला केलेला आहे आणि ते पापजनक आहे. आणि एकदा जर का पाप केला असेल तर अशा पापास्तव आपण देवाच्या दारामध्ये सुद्धा उभं राहू शकत नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जर का असा आहार घ्यायचा असेल, तामस आहार घ्यायचा असेल, हिंसक आहार जर का घ्यायचा असेल तर आपल्या मनाला आधी आपल्याला क्रूर करावं लागतं, तामस करावं लागतं, हिंसक करावं लागतं आणि मग ते आहार घ्यावा लागतो. म्हणजे स्वतःला आधी दोषवंत करावं लागतं. सात्विक व्यक्तीने खाऊ शकत ते. सात्विक व्यक्ती कधीही कुणाची हत्या नाही करू शकत. आणि जर का तसा आहार घ्यायचा आहे तर स्वतःचं सत्व जे आहे ते बाजूला ठेवावं लागतं. सात्विकता जी आहे ती बाजूला ठेवावी लागते. आपल्यातला धर्म जो आहे तो बाजूला ठेवावा लागतो आणि मग मांसाहार करावा लागतो. म्हणजे स्वतःला दोषवंत करून घ्यायचं आणि मग तो आहार घ्यायचा. आणि इथे आपण कशाची साधना करतोय? आपलं जे काही जीव स्वरूप आहे त्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे आणि मध्येच आपण अशुद्ध होतोय, असं होता कामा नये. आणि म्हणून आहार सुद्धा आपला असाच असला पाहिजे की जे आपल्या अंतःकरणाला, आपल्या जीव स्वरूपाला शुद्ध करणारा आहार असला पाहिजे. आणि म्हणून प्रसादाला आपण महत्व देत असतो. तो प्रसाद एवढूसा जरी खाल्ला आपण तो तेवढाच पुरेसा असतो. बाईसांना स्वामी सांगतात, श्री प्रभूंच्या भेटीला रिद्धपूरला तुम्ही चालले तर तिथे कसं वर्तन करायचं सांगितलं. 3 बोटांमध्ये सामा इतकाच प्रसाद घ्यायचा. 3 बोटांमध्ये सामावेल एवढाच. 3 बोटांमध्ये म्हणजे सफरचंद 3 बोटात सामावतं की नाही? सामावतं की नाही? हो की नाही?
बाकीचे बोला, हो की नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, काहीतरी म्हणा. तटस्थ राहू नका. तुम्ही टीव्ही बघत नाहीये, तुम्ही प्रत्यक्ष समोर बसलेले आहात. कितीतरी पदार्थ आहेत जे आपले 3 बोटांमध्ये सामावू शकतात, परंतु तसं नाहीये. इथे प्रसाद म्हणजे 3 बोटांमध्ये सामावला तर इथेच तो संपला पाहिजे. 3 बोटांमध्येच तो जर का आपण धरला तर तो पदार्थ, तो प्रसाद दुसऱ्या कोणाला दिसला नाही पाहिजे. त्याला म्हणतात 3 बोटांमध्ये तो सामावल्या गेला. तो परत तुम्ही म्हटले की बाबा एखादं फळ आहे ते पण 3 बोटात आम्ही पकडलं, पण ते दिसतंय सगळ्यांना. प्रसाद एवढाच असायचा, चिमूट भर. तो आपण घेतला तर तो कोणाला दिसला नाही पाहिजे. म्हणजे इतका जरी प्रसाद असेल तरी सुद्धा तुमच्या त्या अंतःकरणाला शुद्ध करण्याचं जे कार्य आहे ते प्रसादाच्या माध्यमातून घडू शकतं. आणि म्हणून जानोपाध्याय म्हणतात की इथे मी माझ्या जीवाच्या भल्यासाठी म्हणून तो प्रसाद घेतो आहे. आता तो प्रसाद कशामध्ये घेतात? तो प्रसाद घेत आहेत त्यांच्या ते उपरण्यामध्ये घेत आहेत. आता सांगा, ते तांबूळ आहे आणि ते तांबूळ आता तो प्रसाद घेतायत, त्या उपरण्या मला सगळ्या त्या तांबूळाचा डाग लागणार आहे, उपरणं त्यांचं खराब होणार आहे. आधीच्या काळामध्ये म्हणजे इथून 50 वर्ष मागे जरी तुम्ही पकडलं किंवा 40 वर्ष आधी जरी तुम्ही पकडलं तरी वस्त्रांची एवढी मुबलकता नव्हती बरं का. वस्त्र असं कधी पण मिळत नसायचे. सण वारालाच कपडे आपल्याला मिळायचे आणि असे मुबलक कपडे नसायचे. 1-2 जोडी फक्त कपडे असणार, हे धुवायचे आणि ते वापरायचे. असं इतकं कपड्यांची मुबलकता आधीच्या काळामध्ये नव्हती. त्याच्यामध्ये हे उपरण्यामध्ये तांबूळ घेणार आहे, उपरण्याला डाग पडणार आहे, उपरणं खराब होणार आहे आणि लगेच दुसरं तिसरं चौथं उपरणं असेल अशातला भाग नाही. म्हणून बाईसा त्यांना म्हणतात, बटिका पासवडी मळेल, म्हणजे तुमचं ते उपरणं जे आहे ते खराब होऊन जाईल, त्याला डाग पडून जाईल. ते वापरतं उपरणं आहे तुमचं आणि ते जर का डाग पडला तर मग तेव्हा ते म्हणतात नाही डाग पडला तरी चालेल, पण माझ्या उपरण्यातच मला तो प्रसाद द्या. आता इथे उपरण्याला जरी डाग पडला परंतु तो प्रसाद जर का ग्रहण केला, आता तर ग्रहण करायचाच आहे, परत प्रवासामध्ये पण ग्रहण करायचा आहे, घरी पण गेल्यानंतर शिल्लक असणार प्रसाद तिथे पण तो ग्रहण करायचा आहे. जेवढ्या वेळ मी तो प्रसाद ग्रहण करणार आहे तेवढ्या वेळ माझ्या जीवस्वरूपी असलेला जो डाग आहे तो काय होणार आहे, कमी 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 होणार आहे. आपण कपडे धुतो ना, एखादा डाग असा आहे की कपडे नुसते भिजवले तरी तो डाग निघून जात असतो. चिखलाचा डाग असेल तरी एखादा डाग असा असतो की त्याला साबणामध्ये भिजवावं लागतं मग तो निघत असतो. एखादा डाग असा आहे की तो साबणात भिजून परत त्याला तिथे चोळावं लागतं तर मग तो डाग निघतो. एखादा आहे की त्याला परत साबण लावावं लागतं, ब्रश मारावं लागतं, चोळावं लागतं, मग तो निघत असतो. एखाद्या त्यालावर काहीतरी टाकावं लागतं आपल्याला की जेणेकरून तो डाग जावा, असा काहीतरी द्रव पदार्थ टाकावा लागतो, अधिक वेळ भिजवावा लागतो. म्हणजे प्रत्येक डागामध्ये फरक आहे. एखादा डाग लगेच निघून जाईल, परंतु एखादा डाग आहे की त्याच्यासाठी जास्त कालावधीपर्यंत तुम्हाला स्मरण करावं लागेल, सेवादास्य करावं लागेल, अध्यात्म श्रवण करावं लागेल, अधिक काळपर्यंत तुम्हाला ते करावं लागेल. काही दोष जे असतात ते लगेच निघून जातात. तुम्ही नुसते निरूपण स्थळी आले जरी, मंदिरात आले जरी तुम्ही दोषमुक्त होता, पण काही दोष असे असतात की त्या ठिकाणी गेल्यानंतर ध्यान साधना केल्याशिवाय ते दोष जाणार नाहीत. काही दोष असे आहेत की जे सेवादास्य केल्याशिवाय ते दोष जाणार नाहीत. काही दोष असे आहेत की दीर्घकाळ तुम्हाला ती एखादी सेवा करावी लागेल, दीर्घकाळ एखादं चिंतन ध्यान साधना करावी लागेल आणि मग ते दोष हळूहळू क्षाळन होतात. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की जेवढ्या वेळ मी हा प्रसाद खाणार आहे या प्रसादामुळे माझ्या उपरण्याला डाग लागणार, परंतु हा प्रसाद ग्रहण केल्यानंतर जीवस्वरूपी जो डाग आहे, जीवस्वरूपी जो दोष आहे, तो दोष माझा हळूहळू कमी होणार आहे, हळूहळू फिका होत तो नष्ट होणार आहे. आणि म्हणून मला हा प्रसाद तुम्ही उपरण्यामध्ये उपरण्याची काळजी नाही. आणि तेव्हा स्वामी बाईसांना म्हणतात, बाई आवडीसी काही अवांका असे,
आवडीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते बरं का. थोडस फिरून आणा. आवडीला कुठल्याही प्रकारची मर्यादा नसते. आवडी ही अमर्याद असते. आणि ज्या ठिकाणी आवड आहे त्या आवड असलेल्या ठिकाणी तुम्ही कुठलंही बंधन स्वतःला घालू शकत नाही. अमर्यादपणा असतो. जिथे आपली आवडेला म्हणजे जिथे आवड नसते तिथे आवड नसेल त्या ठिकाणी एक मर्यादा आपण स्वतःच आखून घेत असतो की जर का निरूपण ऐकण्याची आवड नसेल तर आपल्याला ठरलेलं असतं 15-20 मिनिटं बसून निघून जाऊ परत. म्हणजे त्याला एक मर्यादित आपण करून ठेवलेलं आहे. आणि अमर्याद जर का असेल तर जेवढ्या वेळ निरूपण चालेल तेवढ्या वेळ आपली बसण्याची तिथे इच्छा असते, बसण्याची इच्छा असते. काही ठिकाणी तर असं होतं की मी दीड तास बोलतो बरं का. दीड तास बोलतो मी आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी लोकांची बसण्याची तरी क्षमता असते. एका ठिकाणी निरूपण झालं, जवळजवळ 1.5-2 तास निरूपण झालं आणि मग मलाच वाटलं की खूपच बोललो आपण 1.5-2 तास, आता आपण ही बैठक मोडावी. तर त्याच्यानंतर निरूपणानंतर 1.5 तास त्यांनी प्रश्न उत्तर केले. 1.5-2 तास अधिक 1.5 तास परत तेवढे परत प्रश्न उत्तर झाले. मग मला असं वाटलं की आता हे 2.5 तासापेक्षा जास्त होऊन गेलं, आता आपणच ही बैठक मोडावी. ज्यांना जायचंय ते उगाच अडकून पडलेले असतील, म्हटलं देवपूजा करून घ्या म्हणजे जे ते जायला मोकळे. मग आम्ही देवपूजा केली, आरती केली. त्यानंतरही जे लोक परत बसले ते परत 1.5 तास कोणी उठायलाच तयार नाही, सगळेजण बसूनच आहे. मी म्हटलं की आरती झाली की जे निघून जातील, पण कोणीच जायला तयार नाही. परत चर्चा आमची जवळजवळ 3.5-4 तास आम्ही बसून आहोत आणि कोणी घरी जायला तयार नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे आवडीसी अवांका नाही. म्हणजे जर का तुम्हाला श्रवण करण्याची जर का आवड निर्माण असेल तर आपण एकाच जागी कितीतरी वेळा बसू शकतो, कितीही वेळ पर्यंत आपण बसू शकतो. तिथे कसा वेळ जातो, सिनेमा बघताना होतं ना तसं, लगेच 3 तास होऊन जातात आणि लगेच संपला देखील. का? कारण आवडी म्हणजे त्याच्यामध्ये एवढी आवडी आहे की ते बघता बघता कधी 3 तास होऊन जातात आपल्याला कळत नाही. एखाद्या आवडीचा पदार्थ आहे आणि नावडीचा पदार्थ आहे. आवडीचा पदार्थ लगेच संपून जातं. आईस्क्रीम खायला गेलं लगेच संपून जातं. आपल्याला वाटतं की आपलं आईस्क्रीम त्यांच्यापेक्षा जास्त लवकर संपलं की काय, कारण की ते खाता खाता त्याच्यात एवढी आवड निर्माण होते की ते कधी संपून जातं कळत नाही. आणि नावडीचा पदार्थ असेल तर कारल्याची जर का भाजी वाढली असेल तर 1 चमचा भाजी आपल्याला 10 चमचे भाजीसारखी वाटते ती, आणि ती खाता 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 नाकी 9 येऊन जातात. म्हणजे ती संपत नाही, कारण की त्याच्यामध्ये आवड नाहीये. आणि म्हणून इथे आवड असणं तेवढंच अपेक्षित आहे. जानोपाद्यांमध्ये ती आवड एवढी भरलेली आहे की प्रसाद खाल्ल्याने काय नुकसान होणार आहे याच्याकडे त्यांचं लक्षच नाहीये. प्रसाद खाल्ल्याने काय चांगलं होणार आहे, काय भलं होणार आहे आपलं, त्याकडे त्यांचं अधिक लक्ष आहे. आपल्याला निरूपणातनं घरी जायची घाई असते. घरी जाऊन काय करतो आपण? काय म्हणजे महत्वाचं काही काम असतं का? तेच रोजचंच काम आहे आपलं, स्वयंपाक बनवणे, भांडी घासणे, भांडी धुणे, परत बसून राहणं. बाकी काहीही आपलं महत्वाचं कार्य नसतंच. आणि ते तर आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. मरेपर्यंत तुम्हाला हेच करायचं, ह्याच्यातनं तुम्हाला सुटका नाही आहे. मग इथे ज्या गोष्टीने आपलं भलं होत असेल, आपण भांडे चमकायला निघालोय परंतु आपलं जीव स्वरूप जे मळीन झालेलं आहे त्याला कधी चमकवणार आपण, त्याला उजळता कधी आणणार, कशाने आणणार? त्यासाठीच अशा प्रकारचे सोहळे जे असतात, निरूपण सोहळे असतील, सेवेचे सोहळे असतील, हे त्यासाठीच त्याचं आयोजन असतं. आणि म्हणून जानोपाध्यांमध्ये ती जी आवड आहे त्या आवडीविषयी स्वामी सांगतात की यांच्या आवडीला कुठल्याच प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठल्याच प्रकारचं त्याला बंधन नाहीये, अमर्याद आहे. आणि आवड ही अशाच प्रकारची असली पाहिजे, अमर्याद असली पाहिजे. त्याला कुठल्या प्रकारची जी काही मर्यादा ही असता कामा नये. तर ती आवडी आपली वाढत वाढत जात असते. आणि जर का सीमित आणि सोबतच जर का त्याला
त्या आवडीला जर का काही हिशोब आपण आवडीचा करत असू तर त्याच्यामुळे काय होणार आहे की त्या क्रियेचा आपण जसा तसा आनंद घेऊ शकत नाही. तुम्ही जर का ध्यान साधनेला बसले, मी सांगत असतो की आपण स्मरणाला बसलो की गाठी घेऊन बसतो की नाही. माझं सांगणं असं असतं की स्मरणाला तुम्ही 1 तास बसा, हातामध्ये गाठी घेऊ नका, विना गाठी स्मरण करून बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला गाठी इथे हातामध्ये धरायची काही गरज नाही, ते मनी ओढायचं ती काही आवश्यकता, किती बंधन आहे ती. गाठी हातामध्ये ठेवा, त्याच्यामध्ये ती मनी ओढा. मग 1 गाठी झाली, 2 गाठी झाली ते मोजा, आणि गाठी करता करता जर का झोप लागली तर ती गाठी हातातनं खाली पडते. लोकांना कळून जातं झोपले बरं आहे ना, कळतं असं. कधी कधी हातातनं गाठी खाली पडून जाते. तेच जर का विना गाठी स्मरण जेव्हा तुम्ही करता तेव्हा इत्यादी कितीतरी बंधनं तुम्हाला नसतात, आणि त्या वेळेला पूर्णपणे तुमचं लक्ष मनावर केंद्रित होऊन जात असतं. एक वेळ अशी होती जेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, तेव्हा कितीतरी फोन नंबर आपले पाठांतर असायचे, कितीतरी. का आपल्याला माहिती होतं की हे दुसरीकडे कुठे सेव्ह करता येत नाही, ते पाठांतरच करून घ्यायचो आपण. त्या लईमध्ये कविता पाठ करतो ना, त्याचे फोन नंबर पाठवायचे आधी. आता तर फोन आल्यामुळे त्याच्यात सगळे नंबर असतात. आपण आता निश्चिंत झालो की नंबर आहे, पाठ जरी नाही झाला तर त्याच्यामध्ये तो आपण टाकलेला आहे नंबर, नाव लिहिलेलं आहे. आता काही काही लोकांना स्वतःचाच नंबर पाठ नसतो बरं का. त्यांना जर तुमचा नंबर काय ते मोबाईल काढून दाखवतात, हा माझा नंबर आहे. म्हणजे आपल्या मनाचं जे काही क्षमता आहे, स्मरणशक्ती आहे, ती आपण स्वतः कमी करून टाकलेली. आपण पाठांतर ठेवत नाही, आपण लिहून ठेवतो की बाबा लिहिलेलं आहे, आता आपल्याला पाठ करायची गरज नाही. आधीच्या काळामध्ये लिहिण्याचा प्रकार कमी होता किंवा रेकॉर्ड करण्याचा प्रकार नव्हता, तर ते जास्तीत जास्त लक्षात ठेवलं जायचं. आता खूप दिवसांनी भेटलेला माणूसच लक्षात येत नाही कोण आहे. आमच्या नात्यात आहे बरं का, पण ते कोण आहे नेमकं माहिती नाही. मग ते घरी मोठ्या लोकांना कोणातरी फोन करून विचारायचं की ते आमके आमके कोण आहेत आपले. म्हणजे इत्यादी प्रकारे आपली स्मरणशक्ती एवढी कमी 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 होत चालली, कारण की मनाला जे काही आपण कार्य दिलं पाहिजे ते न देता मनाला आपण रेंगाळत ठेवलेलं आहे. मनाच्या ठिकाणी जी आपली ऊर्जा एकत्रित केली पाहिजे आपण, ती आपण आता करून राहिलेलो नाही. आणि म्हणून काय होतं की आपलं मन जे आहे ते कुठेतरी कमकुवत होत चाललेलं आहे. अनेकांची मन नव्या ह्याच्यामध्ये, जुन्या काळामध्ये आत्ता एवढ्या सुविधाही नव्हत्या तरीही लोक जगले आणि सक्षमपणे जगले. आत्ता एवढ्या सुविधा आहेत तरी लोकांमध्ये एवढी कमकुवतता आहे, मनामध्ये इतकं कमकुवतता आहे की त्यांना एखादं कार्य आपल्याकडनं पार पडेल की नाही पडेल, बरोबर होईल की नाही होईल, याच काळजीमध्ये ते अधिक प्रमाणामध्ये असतात. एवढ्या सगळ्या सुविधा असून देखील आधीच्या काळामध्ये एवढ्या सुविधाही नव्हत्या तरी लोकांनी इतके मोठमोठे कार्य केलेले आहेत. ते बघितल्यानंतर असं वाटतं, जसं तुम्ही लेण्या बघितल्या किंवा पुरातत्व विभागातले जे मंदिर आहेत दगडाची बांधलेली, ती बघितलं असं वाटतंय लोकांनी एवढे मोठे मोठे दगड कसे वर नेले असतील, कसं काय बरोबर बसवले असतील, आणि सगळेच्या सगळे कसं एक कुठूनही मंदिर बघितलं तरी ते एकाच पूर्ण नक्षीमध्ये बांधकाम केलेलं आहे त्याचं. हे कसं झालं? कारण की त्या ठिकाणी त्यांची मन जे आहे ते सक्षम होतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये ती कमकुवतता नव्हती किंवा खचणे हा प्रकार कमी होता. आज आपल्याकडे सुविधा झाल्यामुळे आपल्याला खचणं हा प्रकार जास्त आपल्यामध्ये आलेला आहे. जर का लाईट गेली की लगेच आपण अस्वस्थ होतो. थोड्या वेळ 1 मिनिट जरी लाईट गेली की लगेच आपण अस्वस्थ होऊन जातो. आपल्याला आता अंधारात काळोख आपल्याला अजिबात सहन होत नाही. आपण विना पंखा आपण राहू शकत नाही. एकदम जर का तसं झालं, लाईट गेली, पंखा बंद झाला की लगेच मनाचं खच्चीकरण आपल्या होत राहतं. आणि हे सगळं ऊर्जा वाढवण्याचं जे साधन आहे, सहनशक्ती वाढवण्याचं जे साधन आहे, ते म्हणजे ध्यान साधना आहे. ध्यान साधनेमध्ये विनामाळ जर का तुम्ही ध्यान साधना करत असाल तर तुमच्या शरीरातली जेवढी काही ऊर्जा आहे ती त्या वेळेला मनाच्या ठिकाणी एकत्रित होत असते.
केंद्रित होत असते आणि तुमचं मन जे आहे ते सक्षम होत असतं. मनाच्या ठिकाणी सक्षमत्व जर का आलं तर तुमच्या जगण्यामध्ये सक्षमत्व प्राप्त होत असतं. मन तुमचं खंबीर असेल तर तुमचं जगणं सुद्धा चांगल्या प्रकारचं खंबीर असेल. जर काही लोकांना दुःख तर सहन होतच नाही, परंतु आनंद देखील सहन होत नाही. थोडा जर का आनंद काही झाला की लगेच त्यांना अटॅक येऊ शकतो बरं का. हृदयविकाराचा जो झटका आहे त्यांना लगेच येऊ शकतो. आनंद झाला तोही आपल्याला सहन होत नाही, एवढं आपलं हृदय अक्षम झालेलं आहे. सक्षम म्हणजे असं पाहिजे की किती मोठं दुःख प्राप्त झालं तरी देखील ते दुःख पचवण्याची क्षमता आपल्या हृदयामध्ये मनामध्ये असली पाहिजे. आपल्याला थोडस आनंद जरी झाला तरी सुद्धा ती सक्षमत्व आपल्यामध्ये, आनंद पचवण्याचंही सक्षमत्व आता अलीकडे आपल्यामध्ये राहिलेलं नाही. ते आपल्यामध्ये आणण्यासाठी म्हणून या ठिकाणी या अध्यात्मरूपी ध्यान साधनेची आवश्यकता आपल्याला पडते. आणि ती क्षमता जी आहे कुठेतरी जानोपाध्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते की त्यांना हा प्रसाद खाल्ल्यानंतर काय दुःख प्राप्त होणार आहे त्याच्याशी त्यांना काही घेणं नाहीये. त्या ठिकाणी त्यांना त्याबद्दल कुठलंही दुःख नाही आहे, कारण की ते आतमधल्या जीव स्वरूपाबद्दल जास्त विचार करत आहेत. आपण कडू रस पितो ना, एखादा कारल्याचा, लिंबाचा वगैरे, लिंबाच्या पानाचा जर का रस प्यायचा असेल तर आपण कशाचा विचार करतो? कशाचा विचार करता तुम्ही पिताना? लगेच घेतो का प्यायला आपण? नको, ते कडू लागेल. कोणाला कडू लागेल? ते जिभेला, तोंडाला ते कडू लागणार आहे म्हणून मला नको आहे. परंतु त्याचा उपयोग काय आहे? ते जिभेसाठी प्यायचं आहे का आपल्याला? ते तुमच्या आंतर जे देह आहे ते आंतरदेहाच्या शुद्धीसाठी, उष्णता कमी करण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी हे ग्रहण करायचं आहे. म्हणजे तो रस जो आहे तो रस तुम्ही जिभेमुळे पित नाही, जिभेला कडू लागेल म्हणून, परंतु अंतर जे देह आहे त्याला मात्र ते शुद्ध करणार आहे. मग त्यावेळेला आपण जिभेचा विचार करायचा नाही, चवीचा विचार करायचा नाही. प्रत्येक वेळी तुम्ही चवीचाच विचार कराल तर चालणार नाही. औषध जे आहे ते औषध घेताना चवीचा विचार करायचा नाही. औषधा व्यतिरिक्त तुम्ही जेही खाता ते पदार्थ तुमच्यामध्ये आजार उत्पन्न करतात. लोक मला विचारतात तुम्ही गोड का नाही खात, गोड का नाही खात? आता जर का मी दिवसभरात 3-3 वेळा गोड खायला लागलो आणि एखाद्या ठिकाणी जर का 10 दिवस निरूपण आहे तर 10 दिवसात 30 वेळा माझं गोड खाणं होतं आणि 30 दिवसात 90 वेळा माझं गोड खाणं होतं आणि 90 गुणिले परत 365, त्यातले 300 दिवस पकडा, एवढं माझं गोड खाणं होतं. ते सांगा बरं, ते गोड खाणं माझ्या जिभेला चांगलंच आहे, गोड खाणं कोणाला आवडत नाही, परंतु माझ्या आंतरदेहासाठी मात्र ते गोड खाणं अत्यंत चुकीचं आहे. परंतु जर का मी कडू जर का घेतलं तर ते माझ्या जिभेला आवडणार नाही, परंतु माझ्या आंतरदेहासाठी मात्र तो कडू जो रस आहे, तो काढा जो आहे तो अत्यंत गुणकारी आहे. म्हणून कधी लक्षात घ्या, जे दोषवंत पदार्थ असतात ते आपल्याला खायला चांगले लागतात, परंतु गुणवंत जे पदार्थ आहेत ते मात्र नेहमी आपल्याला कडू लागतात किंवा ती घेण्याची इच्छा आपली, औषध घेण्याची इच्छा आपली कधीच नसते. आणि अशा प्रकारे आपण आपल्या अंतर जे देह आहे, अंतर जे काही आपलं अंतःकरण आहे, त्या अंतःकरणाबद्दल आपण अधिक प्रमाणामध्ये विचार केला पाहिजे. अंतर्देहाबद्दल पण मी का बोललो? मी बाह्य देहाच्या साधनेबद्दल जास्त नाही बोललो, पण अंतर साधना, अंतर जे देह आहे ते सक्षम का ठेवलं पाहिजे आपण? कारण की देह अंतर सक्षम असेल तर तेच देह बाह्य सुद्धा सक्षम राहील. आणि जर का देह सक्षम राहिलं तर अध्यात्मासाठी आपल्याला ते जास्त उपयोगी पडणार आहे. आपलं देह कसं असलं पाहिजे? निर्दोष असलं पाहिजे. आणि निर्दोष देह जर का आपला असेल तर आपण ईश्वराची कुठलीही साधना जी आहे ती निर्दोषपणे करू शकतो. आपलं देह सक्षम नसेल, तुम्ही ध्यान साधनेला तर बसले, परंतु 20 मिनिटं बसले नाही की लगेच आपल्या पायाला मुंगे येतात, म्हणजे आपला देह सक्षम नाही आहे.
आपण 10-15 मिनिटं बसलो नाही की आपली पाठ भरून येते, पाठ दुखायला लागते, म्हणजे आपलं देह सक्षम नाही आहे. इत्यादी प्रकारे आपण मांडी घालून बसलो स्मरणाला आणि आपले पाय दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले, आपलं देह सक्षम नाही आहे. सेवा करायला लागले, आपल्याला वागताच येत नाही, आपलं देह सक्षम नाही आहे. देह सुद्धा तुम्हाला सक्षम आणि निर्दोष ठेवावं लागेल, तेव्हा जाऊन कुठे तुम्ही अध्यात्म साधना जी आहे ती निर्दोषपणे करू शकता. आणि ते जर का तुम्ही निर्दोषपणे करू शकले, आता बघा तुम्ही पहिल्या दिवसापासून मला बघताय की मी न टेकता बसतो, है ना, मला टेकायला काही नाही आहे, मला त्याचा काही त्रास होत नाही. मी देह त्या प्रकारचं ठेवलेला आहे की मी विना टेकता देखील 1.5 2 तास जरी बसलो तरी मी कधीच कोणाला म्हणत नाही की माझी पाठ दाबून द्या वगैरे, कारण की ती पाठ दुखू नये याची एक काळजी असते. ते देह त्या पद्धतीने सक्षम ठेवावं लागतं. असं जर का त्रास मला होत असेल आणि माझं कार्यच निरूपण करायचं आहे, निरूपणासाठी बसावं लागतं, ध्यान साधनेसाठी बसावं लागतं, वाचन करायसाठी बसावं लागतं, अधिक वेळ बैठकीचं सगळं आहे. मग जर का माझी पाठ दुखत असेल तर मी एवढा वेळ बसू शकत नाही कुठल्याच क्रियेला. आध्यात्मिक म्हणजे माझ्यासाठी माझं देह सुद्धा कसं असलं पाहिजे, त्या सवयीचं असलं पाहिजे. आणि ती काळजी आपली आपण देहाची घेतली तर आपल्याला आध्यात्मिक साधना करायला देखील सक्षमता प्राप्त होत असते. आणि अशा प्रकारे ती साधना करत असताना आपण सर्वार्थाने सक्षम असलं पाहिजे. चक्रवर्ती स्वामींनी याविषयी वचन सांगितलं, एक सूत्र सांगितलं, समर्थो धर्माचरेत. धर्माचं आचरण कोण करू शकतं? समर्थ व्यक्तीच धर्माचं आचरण करू शकतो. असमर्थत्व जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठल्याही धर्माचं पालन करू शकत नाही. असमर्थत्व असेल तर धर्म आचरताना तुम्हाला विविध अडचणी येतील. त्या अडचणींना तोंड द्यायचंय, आपल्याला अडचणींना बाजूला करायचंय. आपण काय करतो, अडचण आली तर काय करतो, धर्माला बाजूला करून देतो आणि अडचणीला बळी पडतो. इथे जर का तुमच्या समोर अडथळा निर्माण झाला तर तुम्हाला धर्मदृष्टी तुम्ही एवढे सक्षम पाहिजे की तुमचा धर्म तुम्ही बाजूला नाही करायचा, तुम्हाला ती अडथळा, अडचण, संकट बाजूला करायचं आहे. या अर्थी तुम्ही सक्षम असले पाहिजेत, या अर्थी तुम्ही समर्थ असले पाहिजेत. नाहीतर तुम्ही एखाद्या धर्माचा स्वीकार केला आणि त्या संदर्भात एखादी साधना करायची वेळ आली तर तुम्ही अक्षम ठरता, नाही बाबा मला हे जमणार नाही. स्मरण करायचं 1 तास नाही, 1 तास मला बसणं होणार नाही. तुम्हाला जर का हे करायचं की काही गोष्टी तुम्हाला पदार्थ सोडावे लागतील, नाही मला ते जमणार नाही, म्हणजे धर्मदृष्ट्या आपण अक्षम असलो नाही पाहिजे. त्यासाठी तुमचं मन सक्षम का पाहिजे, तुमचं देह सक्षम का पाहिजे की तेनेद्वारे तुम्ही समर्थ होता. आणि समर्थ व्यक्तीच धर्माचं आचरण करू शकतो. आणि तुम्ही जर का असमर्थ असाल तर तुम्ही जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच धर्माचं पालन तुम्ही करू शकत नाहीत. आणि ते समर्थत्व जे आहे ते जानोपाध्यांमध्ये आम्हाला दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर साधनेसाठी म्हणून त्यांना जे काही संकट येणार आहे त्या सकळ संकटांचं ते काय आहे, त्या संकटांना तोंड द्यायला ते सक्षमपणे उभे आहेत. परंतु स्वामींनी त्यांना फक्त घाबरवलेलं आहे. बघू काय होतं ते. जर का मी म्हटलो 7 दिवस जे सलग निरूपणाला येतील त्यांना 7व्या दिवशी दीक्षा घ्यावी लागेल, तर उद्याच्या सत्राला कोणी येणार नाही. ते म्हणतील भाऊ आम्ही 7 सत्र आलेलो आहोत, 1 सत्र आम्ही आलोच नाही. म्हणजे काय होईल, एक घाबरवणं झालं. किती लोक, जसं मी निरूपणाला सांगत असतो जवळ बसा, म्हणजे दीक्षा द्यायला पटकन सोपं होऊन जातं. मग ते लोक तेवढे लांब होऊन जातात की नको बाबा दीक्षा खरंच दिली यांनी. तर हे घाबरवणं झालं. तुमच्यातली सक्षमता जी आहे ती वाढवणं आहे किंवा ती सक्षमता जी आहे ती तपासणं आहे. ही प्रक्रिया आहे. ती वांचून तसं होणार नाही. देवाचं केल्याने कधीच वाईट होत नाही, हे सगळ्यात पहिले लक्षात घ्या. उगच नुसतंच देव धर्म करत बसू नका. देवाचं केल्याने आजपर्यंत कुणाचं काही वाईट झालेलं नाही. औषध घेणं कडू आहे, औषध घेण्याला त्रास होतो, सगळं काय, परंतु औषध घेतल्याने कुणाचं वाईट होत नसतं बरं का, चांगलंच होत असतं.
फक्त औषध घेताना तुम्ही जर का चुकलात, कमी अधिक प्रमाणात घेतलात, तर मग तुम्हाला काय त्रास व्हायचा तो होईल. परंतु मुळामध्ये जी गुणवंत गोष्ट आहे त्याच्याने आपल्यामध्ये कधी दोष निर्माण होत नाही. कोणाच्या घरी काय झालं की ते म्हणतात देवानी असं का केलं. हे देवानी काहीच केलेलं नाही, आपणच सगळ्या गोष्टी करून राहिलेलो आहे. तेलकट पदार्थ भजे आपण जास्त खायचे आणि देवानी ऍसिडिटी का वाढवली. देवाचा काय संबंध आहे का याच्यामध्ये. कितीतरी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या आपणच करतो. आपल्या चुकीमुळे ते आपल्या अंगावर त्या गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये नाव मात्र देवाचं असतं. ते लहान मुलगा असतो तो पळतो पळतो तोच पडतो आणि तो नाव सांगतो दुसऱ्याचं, यांनी मला ढकललं म्हणून. तशी गोष्ट आहे आपली. दुःख आपणच जोडलेलं आहे, आपल्यालाच ते भोगायचं आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपण देवाचं नाव मध्ये टाकतो की देवामुळे असं झालं, देवानी चांगलं का नाही केलं, देवाने वाईट का केलं. आपणच हे सगळ्या गोष्टी जोडलेल्या असल्यामुळे इथे देवाचा कुठलाही रोल नसतो बरं का, की देवाने आपलं वाईट करावं अशी देवाची वृत्ती नाहीये. देवाचे जे साधक आहेत ना ते सुद्धा कुणाचं वाईट करत नाहीत. मग देव कोणाचं वाईट का बरं करतील. उलट त्या कार्यकाळामध्ये जर का तुमच्याकडे देवाचं अधिष्ठान असेल तर ते मोठ्यातलं मोठं संकट देखील तुम्ही सहजपणे सहन करण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते. संकट हे आम्हाला देखील येतात बरं का. आम्ही तर संन्यास घेतलेला आहे तरीही आम्हाला संकट येतात, पण त्या संकटामध्ये एक आमच्याकडे सक्षम आधार असतो, म्हणजे परमेश्वर आपल्या सोबत आहेत. आम्हाला संकट आलं पाहिजे का. आम्हाला संकटच नाही आलं पाहिजे. आम्ही देवाचे झालो तरी सुद्धा संकट येतात, पण ते संकट काय आहेत हे आम्हीच जोडलेले आहेत. ते दुःख आम्हाला भोगून संपवायचं आहे. आपल्या ताटात जे वाढलेलं आहे ते आपल्याला फेकायचं नाहीये, ते फेकता येत नाही. ते आपल्याला सर्व खायचं आहे, संपवायचं आहे. तसं जे सुखदुःख जोडलेलं आहे ते सुखदुःख आपल्याला भोगून संपवायचं आहे. ते सुखदुःख फेकता येत नाही. पदार्थ ताटातला फेकता येतो, परंतु आपल्या आयुष्यात जे सुखदुःख वाढून ठेवलेलं आहे आपण स्वतःच, ते फेकताच येत नाही. आपल्याला ते भोगावंच लागतं आणि ते जोडलेलं आपण आहे. एखाद्या मुलाने पेपर मध्ये काहीच लिहिलं नाही, 5 मार्काचा लिहून आलाय आणि त्याला 100 मार्काची अपेक्षा आहे आणि त्याला 5च मार्क मिळाले, तर त्यांनी देवाला दोष द्यावा का, की देवाने असं का केलं. मी तर देवाला विडा ठेवून गेलतो, पाया पडून गेलेलो होतो, दर्शन घेऊन गेलेलो होतो, मग मला एवढे कमी मार्क का मिळाले. कारण त्यांनी कमी मार्काचं लिहिलं म्हणून कमी मार्क मिळाले. ह्याच्यात देव त्याला काही 95% मार्क वाढवून देतील का, 100 मार्क करून देतील. याच्यात देवाचा काय संबंध येतो. आपणच चांगलं जोडा आणि आपल्याला चांगलं मिळेल आणि चांगलं कार्य करण्याचं सगळं जे काही साधना जी आहे ती देवाने आपल्या त्यांच्या धर्मग्रंथामध्ये लिहून ठेवलेली आहे आणि त्या प्रकाराने आपल्याला आपलं आयुष्य जे आहे ते अंतःकरणापासून चांगलं ठेवायचं. म्हणजे अंतःकरण चांगलं केलं की मग पुढचं आयुष्य आपलं चांगलं होत जाणार आहे. आजच्या सत्रामध्ये देखील आपण ध्यान साधनेतनं किंवा अंतःकरण शुद्ध, देह सक्षम, समर्थत्व या काही मुद्द्यांवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. यानंतरचा जो उर्वरित विषय तो आपण उद्याच्या 9व्या सत्रामध्ये घेणार आहोत. दंडवत हो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.